जास्त वनसंपदा असलेला आणि सगळ्यात जास्त जैवविविधता संपन्न असा भाग म्हणजे सावंतवाडी दोडामार्गचा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आणि त्याला लागून असलेला वेंगुर्ल्याचा जो समुद्रकिनारा आहे तो. ह्याची ओळख अशासाठी करून देतोय कारण आपण नेमकं कुठून आलोय याची ओळख आपल्याला नसते. त्यामुळे आपण कदाचित गावापासून दूर जात असताना ही ओळख आपल्याला असायला लागते की वी बिलॉंग टू वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, वी बिलॉंग टू द लँड ऑफ टायगर्स अँड किंग कोब्रा. आणि असं हे जेव्हा आता जागतिक एक ओळख कोकणाची बनते त्यावेळेस जगातला एका खूप सुंदर प्रदेशातून मी येतो आणि पण मग हा सुंदर प्रदेशातला सुंदर ठेवण्यासाठी आणि त्याची इकोसिस्टीम जपण्यासाठी माझं योगदान काय असावं असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. कारण आपण फक्त ह्या कोकणाला बिलॉंग करतोय, संडीचे मासे खातो, कुर्ले खातो, आता अळमी खातो, एवढ्यापुरती हे सगळं सीमित नाही आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी फार बदलणाऱ्या आहेत आणि हा विकासाचा वेग ज्या पद्धतीने वाढतोय तर ह्या गोष्टी आपण कशा जपायला हव्यात आणि त्याला कशा पद्धतीने शाश्वत विकासाकडे घेऊन जाऊ शकतो असे आपण प्रयत्न मला वाटतं शिकायला हवेत. कारण ज्या वेळेस आम्ही शाळेत शिकत होतो त्यावेळेस कोणी असं म्हटलं नसतं की कोकण वाचवायला हवं. पण आज गेल्या 10 वर्षात असे काही बदल समाजामध्ये घडतात आहेत आणि एकंदर विकासाच्या प्रक्रियेमध्ये घडतात आहेत की कोकण वाचवायला हवं अशी भावना आज प्रत्येकाला वाटायला लागलेली आहे. आणि हे बदलणार कोण, हे हा समाजाचा ढाचा कोणाच्या हातात आहे तर तो आपल्या सगळे, आपण इथले स्टेक होल्डर्स आहोत, आपण सगळे इथल्या जलजंगल जमिनीचे मालक आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला काय विकास हवा हा कदाचित आपल्या येत्या पुढच्या पिढीने कसा जीवन स्वीकारेल त्याच्यावरती अवलंबून राहतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जर भाग म्हणजे आपण विसरत असतो नेहमी की आपण म्हणतो निसर्ग वाचवायला हवा. पण मला सांगा 450 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, त्याच्यानंतर काय माणूस लगेच जन्माला नाही आला ना. त्याच्यानंतर अनेक स्थित्यंतर आली, अनेक हिमयुगा आली, डायनॉसर्स आले, त्याच्यानंतर क्लायमेट ह्या पृथ्वीवरचं कधीच स्थिर नव्हतं. पण एक अशी वेळ आली की माणसाला जगण्यासाठी एक खूप छान क्लायमेट या पृथ्वीवरती तयार झालं आणि त्यात एक सुंदर जीवन म्हणजे हे कोकणातलं जीवन. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण ज्या पद्धतीने आपली जीवनशैलीमध्ये सगळ्यात जास्त वनसंपदा असलेला आणि सगळ्यात जास्त जैवविविधता संपन्न असा भाग म्हणजे सावंतवाडी दोडामार्गचा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आणि त्याला लागून असलेला वेंगुर्ल्याचा जो समुद्रकिनारा आहे तो. ह्याची ओळख अशासाठी करून देतोय कारण आपण नेमकं कुठून आलोय याची ओळख आपल्याला नसते. त्यामुळे आपण कदाचित गावापासून दूर जात असताना ही ओळख आपल्याला असायला लागते की वी बिलॉंग टू वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, वी बिलॉंग टू द लँड ऑफ टायगर्स अँड किंग कोब्रा. आणि असं हे जेव्हा आता जागतिक एक ओळख कोकणाची बनते त्यावेळेस जगातला एका खूप सुंदर प्रदेशातून मी येतो आणि पण मग हा सुंदर प्रदेशातला सुंदर ठेवण्यासाठी आणि त्याची इकोसिस्टीम जपण्यासाठी माझं योगदान काय असावं असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. कारण आपण फक्त ह्या कोकणाला बिलॉंग करतोय, संडीचे मासे खातो, कुर्ले खातो, आता अळमी खातो, एवढ्यापुरती हे सगळं सीमित नाही आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी फार बदलणाऱ्या आहेत आणि हा विकासाचा वेग ज्या पद्धतीने वाढतोय तर ह्या गोष्टी आपण कशा जपायला हव्यात आणि त्याला कशा पद्धतीने शाश्वत विकासाकडे घेऊन जाऊ शकतो असे आपण प्रयत्न मला वाटतं शिकायला हवेत. कारण ज्या वेळेस आम्ही शाळेत शिकत होतो त्यावेळेस कोणी असं म्हटलं नसतं की कोकण वाचवायला हवं. पण आज गेल्या 10 वर्षात असे काही बदल समाजामध्ये घडतात आहेत आणि एकंदर विकासाच्या प्रक्रियेमध्ये घडतात आहेत की कोकण वाचवायला हवं अशी भावना आज प्रत्येकाला वाटायला लागलेली आहे. आणि हे बदलणार कोण, हे हा समाजाचा ढाचा कोणाच्या हातात आहे तर तो आपल्या सगळे, आपण इथले स्टेक होल्डर्स आहोत, आपण सगळे इथल्या जलजंगल जमिनीचे मालक आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला काय विकास हवा हा कदाचित आपल्या येत्या पुढच्या पिढीने कसा जीवन स्वीकारेल त्याच्यावरती अवलंबून राहतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जर भाग म्हणजे आपण विसरत असतो नेहमी की आपण म्हणतो निसर्ग वाचवायला हवा. पण मला सांगा 450 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, त्याच्यानंतर काय माणूस लगेच जन्माला नाही आला ना. त्याच्यानंतर अनेक स्थित्यंतर आली, अनेक हिमयुगा आली, डायनॉसर्स आले, त्याच्यानंतर क्लायमेट ह्या पृथ्वीवरचं कधीच स्थिर नव्हतं. पण एक अशी वेळ आली की माणसाला जगण्यासाठी एक खूप छान क्लायमेट या पृथ्वीवरती तयार झालं आणि त्यात एक सुंदर जीवन म्हणजे हे कोकणातलं जीवन. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण
ज्या पद्धतीने आपली जीवनशैली बदलत आहोत, ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट हा निसर्गावरती होतो आहे. तर त्याला आजच्या भाषेमध्ये कार्बन फुटप्रिंट किंवा इकॉलॉजिकल फुटप्रिंट म्हणतात, की मी माझ्या जगण्यासाठी पर्यावरणाचा जो विनाश करतो आहे तो कसा कमी करता येईल, तर त्या माझ्या जगण्याच्या कोणत्या पद्धती असायला पाहिजेत. तर ह्याच्यावरती आता जगभरामध्ये लोक बोलतात आहेत. आणि गरमी वाढली म्हणून AC लावणं, पण कोकणात 900 प्रकारची जी इंडिजिनस ट्री व्हरायटीज आहेत त्या जपूनही इथली लोक आनंदाने जगत होती. आणि त्याच्यामुळे एक स्टेबल क्लायमेट, एक स्टेबल एन्व्हायरमेंट आपल्याला मिळालं होतं. त्याची किंमत आज जरी पैशात नसली तरी वायनाडचं लँडस्लाइड झाल्याच्या नंतर त्याची किंमत प्रत्येकाला कळाली असेल. त्यामुळे एक जे कन्झर्वेशन जे आपण म्हणतो, जे जगणं जे म्हणतो, त्यामागचं इकॉनॉमिक्स सुद्धा आपल्याला मांडता यायला पाहिजे असं मला वाटतं. इकॉनॉमिक्स म्हणजे असं वाटतं की पर्यावरणवादी माणसं किंवा एन्व्हायरमेंटलिस्ट इकॉनॉमिक्सकडे दुर्लक्ष करतात. पण मला असं वाटतं की म्हणजे माधव गाडगीळ ज्यांनी वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी ते सावंतवाडी दोडामार्गमध्ये फिरलेत आणि त्यांनी पर्यावरण संवेदनशीलतेचा एक अहवाल दिला. त्यात त्यांनी सावंतवाडी दोडामार्गचा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर हा मोस्ट इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये टाकला होता. त्या गाडगीळ सरांचा नुकताच लोकसत्तामध्ये एक लेख छापून आला की पर्यावरण हा शाश्वत विकासाचा पाया आहे. म्हणजे मला सांगा की आज आपण वेगवेगळ्या ज्या गोष्टी वापरतो त्या सगळ्या कुठून येतात, त्या निसर्गातूनच येतात. म्हणजे प्लास्टिक आपल्याला वाटतं काय मंगळावरून आलेलं नाहीये, ते निसर्गातल्या पेट्रोकेमिकलचंच प्रोडक्ट आहे. लोखंड हे सुद्धा मायनिंगचंच प्रोडक्ट आहे. ज्या ज्या गोष्टी आपण वापरतोय, सिमेंट हे सुद्धा नेचरचंच प्रोडक्ट आहे. फक्त प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या गोष्टी वापरत असताना त्याचा एक्सप्लॉयटेशनचा रेट इतका जास्त आहे की भविष्यात जर आपण ह्या गोष्टी वापरायचं ठरवलं तर त्याच्या किमती फार महाग होत जातील आणि सामान्यांना त्या परवडणार नाही. आणि काही वर्षांनी या पृथ्वीवरचे नेचर रिसोर्सेस हे एक्सप्लॉइट होत जातील. म्हणून नेचर रिसोर्सेसचा रक्षण म्हणजे भविष्यातल्या विकासाचा पाया आहे असं गाडगीळ म्हणतात. म्हणजे पर्यावरणवादी माणसे ही विकास विरोधी नसतात, तर त्यांना शाश्वत विकास हवा असतो. या पृथ्वीवरती हजारो वर्ष माणूस टिकायला पाहिजे म्हणून पर्यावरण वाचवायचं असतं. कारण निसर्गाला वाचवणारे आपण मोठे नाही आहोत. झाडं लावून निसर्ग वाचत नसतो. झाडं लावून फक्त आपली हौस भागत असते. ज्यावेळेस आपण इथे एक झाड लावतो त्यावेळेस आपल्याला वापरणाऱ्या इलेक्ट्रिकसाठी हसदेवचं जंगल तोडलं जात असतं, तर ते काही आपण पुन्हा लावू शकत नाही. किंवा दोडामार्गच्या कळले गावातलं एक सॅक्रेड माउंटन, एक देव डोंगर तुटला जातो, त्याच्यावरची बायोडायव्हर्सिटी आणि त्याच्यावरची माती परत येत नसते. त्यामुळे आपण आपल्या जगण्यातूनही पर्यावरण वाचू शकतो ही दृष्टी मुलांना मला वाटतं देण्याची फार गरज आहे. आणि याला आजच्या टर्ममध्ये इकॉलॉजिकल इंटेलिजन्स असं म्हणतात. म्हणजे पर्यावरणीय बुद्धिमत्तेचा कोशंट मुलांचा फार कमी होत चाललेला आहे. कारण त्यांना आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मोबाईलच्या जे एक्सपोजर दिलेलं आहे त्याच्यामुळे, त्या रील्स किंवा या सगळ्या गोष्टींमुळेच मुलांना आपण निसर्गापासून दूर घेऊन चाललेलो आहोत. आणि प्रत्येक गोष्टीची उत्तरं ही टेक्नॉलॉजीच देते की काय असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. पण ह्या टेक्नॉलॉजीचं मूळ हा निसर्ग आहे हे आपण विसरता कामा नये. आज आपल्याकडे आलेला आहे त्याला आपण जा म्हणतो आणि गणपतीच्या वेळी फक्त त्याला पुसतो असा तो हत्ती. आणि आपल्याकडे अस्वलही स्पॉट होतात. पण मला सांगा ही आधी कधी स्पॉट झाली होती का, की कुठून तरी आली का, मराठवाड्यातून आलीत का अस्वल किंवा हत्ती किंवा टायगर जे स्पॉट होतात आहे हे कुठच्या दुसऱ्या भागातून आलेत का? इतकं असं जंगल महाराष्ट्रात अजून कुठेही नाहीये. म्हणजे हे सगळे डेन्स फॉरेस्टमध्ये राहणारे प्राणी. गवरेडो आमच्याकडे आम्ही म्हणतो, पण जगात गवरेड्याचे जो हॅबिटेट आहे त्याच्या की वेस्टर्न घाटचा सगळ्यात मोठा हॅबिटेट आहे. माणसं इकडे तिकडे फिरू शकतात, गवरेडे नाही ना कुठे जाऊ शकत, मुंबईत नाही ना कोकण कन्या एक्सप्रेसने जाऊ शकत. तर त्याच्यामुळे गव्यांचा हा हॅबिटेट आहे. हा राखणदार ज्यांना आपण म्हणतो त्या किंग कोब्राचा हॅबिटेट आहे. राखणदार म्हणजे तो काठी घेऊन उभा असतो तो नाही, किंग कोब्राच राखणदार आहे, नागनाथ म्हणतात. तर हा जो राखणदार आहे, हा जो देव आहे तो इथल्या निसर्गात आहे. म्हणजे म्हणून आमची सातेरी जी असतात ती मुळात आधी एक वारुळाचं रूप असतात. फर्टाईल सॉईल म्हणजे सातेरी, कारण आई म्हणजे सातेरी म्हणजे ती जमिनीतनं अन्न येलं तर आम्ही जगतो आणि नंतर मग आमचं देव त्याच्या पुढे चालू होता. तर हे जे सगळं आहे ह्या इंडिजिनस आपल्या देवता आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या जगण्यात आहेत आणि त्या कुठेतरी त्याचा अभ्यास आणि याचं डॉक्युमेंटेशन होणं मला गरजेचं वाटतं. या सगळ्या गोष्टी होत असताना आता एक महत्त्वाचा विषय ठरतो तो म्हणजे सोशल मीडिया. कारण बरेचसे पालक इथे जमलेत आणि मुलांना मोबाईलचं एक्सपोजर खूप जास्त आत्ता मिळत चाललंय. आणि आता गावागावांमध्ये वायफाय कनेक्शन्स आणि केबल लाईन्स पोचलेल्या आहेत. हे मीडियम जितकं चांगलं आहे, जितकं इन्फॉर्मेटिव्ह आहे, तितकंच जास्त डिस्ट्रॅक्टिव्ह आहे आणि डिस्ट्रक्टिव्ह पण आहे. कारण अशा मीडियम्समधून आपल्यापर्यंत काही फेक गोष्टीही पोचत असतात
आपल्या जगण्याशी संदर्भ नसलेल्या दंगलींच्या गोष्टीही पोचत असतात आणि कदाचित आपण आपल्या ध्येयांपासून आणि आपल्या इच्छित गोष्टींपासून कदाचित दूर जाण्याची शक्यता असते. आणि हे जे संस्कारशील वय असतं, ह्या वयामध्ये अशा गोष्टी काय नेमकं बघावं याचं ज्ञान झालेलं नसतं, याचा इमोशनल इंटेलिजन्सच तयार झालेला नसतो. आणि अशा वेळी जो कंटेंट आपल्याला फीड होतो तो काय असायला हवा याच्याकडे मात्र पालकांनी खूप जागरूकतेने बघणं गरजेचं आहे. तो आपलं व्हिडिओ बघता म्हणजे तो काहीतरी मोबाईल वापरता म्हणजे तो खूप शाणवा असा नाही. मोबाईल न वापरलेल्या पिढीलाच भारतरत्न मिळाले या देशात, मोबाईल वापरणाऱ्यांना नाही मिळाले, त्यांना मिळायला वेळ आहे. तर त्याच्यामुळे ह्या सजग असणं पालकांनी की मुलं काय बघतात आहे, चांगले कंटेंटही आहेत जे आपल्याला आपल्या गोष्टी सुंदर पद्धतीने सांगायला अवेअर करतील, ज्याच्यातून कदाचित आपल्याला काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन मिळेल. तर मला असं वाटतं की हाही कंटेंट असतो जो आपल्याला आपल्या वेगळ्या दृष्टीने पण मांडता येऊ शकतो. म्हणजे आता मी सांगतो की अळमीचा एक व्हिडिओ वगैरे आता मुलं करतात. अळमी काय तर कोकणातली सगळ्यात महागडी भाजी म्हणे अळमी, जी भाजी कोकणातली महागडी वेगळी मिळतात. त्यावेळेस त्याचा तांदूळ जो असतो हा पॉलिश राईस असतो आणि त्याच्यामध्ये पांढरे फटफटीत शिरवळे दिसतात. पण ज्यावेळेस आमच्या घरात असतात तेव्हा ते आमच्यासारखं जो रंग असतो असं करोडो, तर त्याचं कारण त्याच्यासाठी वालय किंवा बेळ्याचा भात वापरला जातो. सो इंडिजिनस गोष्टींचा रंग सुद्धा आपल्यासारखं लक्षात घ्या आणि आम्ही प्रमोट करतो वेगळा. तर हे जे गोष्टी समजून घेण्यासाठी जे रॉ आहे ते गावठी आहे. त्याच्यामुळे गावठी या गोष्टीला कमी न समजता त्याला इकॉलॉजिकलच्या दृष्टीने समजून घेण्याची गरज आहे. जे गावठी आहे ते इकॉलॉजिकल आहे आणि ते त्या भागातलं नेटिव्ह प्रदेशनिष्ठ आहे. म्हणून म्हणजे आम्ही म्हणतो की आता बाजारात गेल्यानंतर गावठी गोष्टी आपण की गावठी भाजी ती भाजी देऊ नको असं आपण का म्हणतो, कारण आपल्यामध्ये तो विश्वास आहे की ह्याच्यामध्ये त्या नॅचरल क्वालिटीज असतील. आणि ह्या नॅचरल क्वालिटीज मारून टाकून जर आपण फक्त आपल्या मुलांना अकॅडमिकली एज्युकेट करत असू तर आपण त्यांच्यात गावठीपणा संपवत आहोत. कारण तो गावठीपणा म्हणजे गावाशी जुळलेली नाळ आहे आणि ती जर तुटली तर ती विकसित होत असताना ती तशीच टिकायला हवी. तर भविष्यात आपल्याला या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या पद्धतीने मांडता येईल. आपल्या बाजूला गोवा नावाचं राज्य आहे. मी जर माझ्या मित्रांना सांगितलं चला गोव्याला जाऊ तर ते काय विचार करतात आणि चला कोकणाला जाऊ तर आपण काय विचार करतो, हा फरक असतो एका वेगळ्या दृष्टीने प्रमोट करण्याचा असं मी म्हणेन. आमका पूर्वी वाटायचं की पूर्वी आम्ही सांगायचो तू खै राहतं रे, गोव्याच्या बाजूक राहतं. आता लाज वाटतं सांगू की गोव्याच्या बाजूक राहतं, म्हणजे मी सावंतवाडीतच राहते बाबा. तर हे असं का झालंय, कारण फक्त आर्थिकदृष्ट्या संपन्न होणं म्हणजे विकास नसतो. तर आर्थिक गोष्टी संपन्न होत असताना आपली नैसर्गिक समृद्धता, संस्कार, संस्कृती, भाषा या सगळ्यांना घेऊन आपण मला वाटतं विकास करायला लागतो. नाहीतर मुंबईचा विकास झाला पण भाषा गेली की नाही. पण आमच्याकडे अजूनही मालवणी आणि कोकणीच बोलतात, जेव्हा आमचा ह्योच विकास होईल. भाषा संस्कृतीसाठी भांडण्याची गरज येता कामा नये, हा खरं तर आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. कारण आपणच आधी अशा पद्धतीच्या गोष्टी प्रमोट करतो ज्या आपल्या नेटिव्ह नाही आहेत. उद्या मी सांगितलं की आमच्याकडे गेल्यानंतर घावणे गावात नाही, पिझ्झा गावाचं नाही, तर झकमध्ये तुमका खाऊ आहे ना ते. तर अशा पद्धतीच्या मालवणी भाषा कधीच दादा मडकेकरांनी सोडून नाही. समोर कलेक्टर येले तर बाबा तू बाहेरसून येले, मी माझी मालवणीत बोलते. मग कलेक्टर मग त्यांच्यावर बोलण्यासाठी मालवणीत बोलायला लागतात एका, अशी परिस्थिती इलेली आहे. तर ह्या अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अशाशी जपडून घेणं आणि मला असं वाटतं की जे आपल्याकडे युनिक आहे त्या गोष्टी प्रेझेंट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कोणीतरी आंबोली चेरापुंजी म्हटली महाराष्ट्राची तर मला अजिबात आवडलं नाही. आंबोलीचा आणि वेंगुर्ला शिरोड्याचं आणि प्लेन दिसता ना, सो ह्या आणि ह्याच्यात असं प्लेन असतं आणि याचे खड्डो क्रिएट होता. म्हणजे जून होऊच्या मार्ग आहे आता. हे तोंडातच नाही, म्हणजे घसो ना सुकू जाताना नेमरात आज ओलो होतलो
म्हणजे थोडासा ओलसरपणा म्हणजे सुक्या पडटा ओला रावच्या आधी आज पाणी पिकावता इतक्या पाणी कमी मिळता उन्हात एक पाण्याची भाजी असा आणि ही एकच पान येतं त्या ह्याच्यातनं त्याची मुंडी असतं एकच त्याच्यातनं एकच येतं आणि ही तोडताना बरेच जण काय होतं अशी उपटून काढतात मग पुढल्या वर्षी ती नष्ट होतात जेव्हा ती अशी कुठून काढूची असतात आणि हो डेट ठेवू पुढल्या टायमाक हो येसून का पान येताना त्याला मी 2 मिनिटात माका सालच्या मासे होय ताजे फ्रेश माझ्या ताटात दिसावं मी उठतलो आणि डायरेक्ट किनाऱ्यावर जातलो 10 किलोमीटरवर बेंगोला असा सो तो ताजो फ्रेश मासो घेतलो संध्याकाळी माझ्या तो ताटात दिसतलो. पुढे जाऊन म्हाका त्याच्या लाईफस्टाईल बद्दल म्हाका एक कुतूहल निर्माण झालं. त्या दिवशी संध्याकाळी लाईटही नाही आणि दिवो होतो म्हणजे 50 वर्ष पाठी गेल्यासारखं की दिव्यावर आम्ही रात्री जेवलो. आम्ही एक साधारण 8 वाजता निघलो जसे आम्ही पहिले निजो म्हणजे आमच्या डोळ्यांका खरं आराम होयो 8 वाजता आणि तो आमका गावलो आम्ही निघलो सकाळी 6 वाजता उठलो बाहेर बघलं तर ह्याचा मातीचा घर हा बाजूक तो मांगर आता जसो हा तसो नाही होतो मांगर एक रॉ मांगर होतो आणि कामा चाललेली भितूर काय ना काही सकाळी उठल्या ह्याच्या डेली रुटीन चालू झाला मी त्याला जॉईन झालं लगेच मला म्हटलं प्रसाद चल त्यांनी त्या कांबळा उचलल्या घोंगडा किंवा कांबळा म्हणतो आणि डायरेक्ट साड्यावरती आम्ही बैल आपले त्याचे बैल घेतले साड्यावरती गेलो चढलो मग तो आपला एक एक गोष्ट मला सांगल्या. आता मी एका रिअल माणसाक भेटतो जो मी रान माणूस म्हणत तो एक कोणते रान माणूस आता म्हाका गावलो ह्या म्हाका फिलिंग येला आणि मग परत आम्ही ह्या सगळ्या फिरान त्याच्या घराकडे येलो परत तीच भाकरी खाल्ली म्हणजे ट्रेडिशनल फूड होतं त्याकडे सगळं होतं. मी जर टुरिझम करतोय ना त्या टुरिझम आजपर्यंत हॉटेल इंडस्ट्री रिसॉर्ट्स इंडस्ट्री होमस्टे सो कॉल्ड ह्यांका प्रमोट करी होता पण खरी गरज माझी हय होती आणि खऱ्या लोकांना ह्या कोकण जर आम्ही दाखवतो जी संस्कृती जी लाईव्हलीहूड जर दाखवतो तर ह्या होतं. काय होतं तर शंकराची पार्वती म्हणजे नदी सो यू लुक इट ॲज अ नेचर गॉड म्हणजे नेचर आहे गॉड म्हणजे ती जी शंकराच्या जटा म्हणजे डेन्स फॉरेस्ट आहे सह्याद्रीचं आणि त्या डेन्स फॉरेस्टमधून एक जी रिव्हर येते सो रिव्हरचा जन्म कुठे झालाय माउंटेन्समध्ये सो ती शंकराची आहे ना सो ती शंकराची पार्वती ज्यावेळेस समुद्राला भेटायला येते त्यावेळेस सोबत काय घेऊन येते गाळ घेऊन येते म्हणून आपल्या पुराणात सांगितलंय की पार्वतीने मळापासून गणपती बनवला बरोबर म्हणजेच पार्वतीच्या गाळापासून कोकणातली माणसं काय बनवतात गणपती बनवतात. सो तो मातीचा गोळा म्हणजे मातीच म्हणजे ती सुपीक माती जी आपल्याला अन्न देते सो ती म्हणजे पार्वती घेऊन आलेली सुपीक माती त्या मातीची पूजा म्हणजे गणपती. सो ती माती येते पावसाळ्यात आपल्याकडे आणि त्या मातीचा गोळा जर आपण पुन्हा कुठे विसर्जित करतो नदीमध्ये जिथून ती आणली की त्या नदीला आपण परत देतो. सो नेचरला आपण असं गॉडच्या स्वरूपात बघायला पाहिजे आणि आपल्याला असे प्रश्न पडायला पाहिजे की आणि मग ती जसं म्हणाली की त्यावेळेस मग आपल्याकडे सजावटी काय असतात तर कौंडा असतात कांगला असतात शरवाडा असतात अशी जी वेगवेगळी मेडिसिनल फ्लोरा फक्त दिसायला चांगलं आहे म्हणून ते लावत नाही. दिसायला चांगलं तर गुलाबाचं फूल पण आहे पण ते का नाही लावत कारण हे जे आहे हे नॅचरल आहे हे जे आहे ते वाईल्ड आहे कारण शंकर जो आहे तो कुठून आलाय जंगलातून पाणी घेऊन आला आणि त्याच्या मुलाचं जर स्वागत करायचं असेल तर जंगलातल्याच गोष्टी लावायला लागतील बाजारातल्या नाही म्हणून जंगलातला जो नॅचरल जो फ्लोरा